श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवेकऱ्यांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर स्वामी सेवेकऱ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामी चरित्र सारामृत वाचताना आपण कोणकोणत्या चुका करू नयेत, तसेच कोणकोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणता नियम पाळावा हा ग्रंथ वाचताना याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. कारण अशा अनेक गोष्टी आपल्या हातून होत असतात की ज्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओची. तर स्वामी सेवेकऱ्यांनो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आणि आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी ते सदैव तत्पर असतात. आणि त्यामुळे प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मनुष्य हा स्वामी महाराजांनीच निर्माण केलेला आहे. प्रत्येक मनुष्यामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये आपले स्वामी महाराजच सामावलेले आहेत असा आपला धर्म देखील सांगतो. आणि आपले स्वामी महाराज देखील सांगतात की मी चराचरात आहे, मी प्रत्येक मनुष्यामध्ये आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. तू फक्त मनापासून हाक मारून तर बघ, मी सदैव तुझ्यासाठी उपस्थित आहे. आणि आपण स्वामी महाराजांची सेवा ही स्वामी महाराजांना सर्वस्व मानून करत असतो. त्यामुळे स्वामी सेवा करताना स्थळ, काळ, वेळ, मासिक धर्म, विटाळ या गोष्टीचा नियम नाही. तुम्ही स्वामी महाराजांची सेवा कधीही करू शकतात. फक्त मनामध्ये स्वामी सेवेचा भाव असला पाहिजे, स्वामीसाठी तळमळ असली पाहिजे, स्वामीसाठी श्रद्धा असली पाहिजे. पण हे जेवढं सत्य आहे तेवढंच आपल्याला जर का आपल्या मनातील इच्छा पूर्ण करायची असेल, आपल्या मनातील चांगली मनोकामना पूर्ण करून घ्यायची असेल, तर काही नियम असतात ते आपल्याला पाळावेच लागतात. आणि स्वामी महाराजांच्या सगळ्यात आवडतीचा ग्रंथ, आयुष्य बदलून टाकणारा ग्रंथ, भक्तांचे आयुष्य बदलून टाकणारा ग्रंथ जर का आपल्याला वाचायचा असेल, म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे आपल्याला पठण करायचे असेल, तर आपल्याला काही नियम आहेत ते आवर्जून पाळायचे असतात. मग तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असो किंवा संकल्पयुक्त सेवा न करत असो, तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पठण करताना ही चूक करायची नाही किंवा हा नियम पाळायचाच आहे. कारण स्वामी सारामृत हा ग्रंथ खूप पवित्र ग्रंथ आहे. भक्ताचं आयुष्य बदलून टाकणारा ग्रंथ आहे. भक्ताच्या आयुष्यातील अशक्य कोटीच्या अडचणी दूर करून टाकणारा ग्रंथ आहे. म्हणूनच या ग्रंथाची पवित्रता एवढी मोठी आहे ना, ती आपल्याला जपायचीच आहे. आणि जो कोणी स्वामी भक्त आहे, ज्या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृताचे पठण होत आहे, त्या सर्वांनी या ग्रंथाचं पठण करताना हा नियम पाळलाच पाहिजे. नाही पाळला तर या ग्रंथाच्या पठणाचा आपल्याला काहीच फायदा होत नाही. तुम्हाला जर का हा नियम पाळणं होत नसेल ना, तर तुम्ही या ग्रंथाला हातसुद्धा लावू नका. मनापासून आणि श्रद्धेने फक्त श्री स्वामी समर्थ मंत्र म्हटला तरी चालेल. पण जर का तुम्हाला नियम पाळणं होत नसेल ना, तर विनाकारण या ग्रंथाचा अपमानसुद्धा करायचा नाही, एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि जे कोणी स्वामी भक्त आहेत त्यांना माहीत आहे की स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ अमृता समान आहे. त्यांच्या आयुष्यातील अडचणी, दुःख, दरिद्रता, संकट, मानसिक ताणतणाव, अशक्य कोटीच्या अडचणीतून बाहेर काढणारा हा ग्रंथ आहे. तर आता प्रत्येक गोष्टीसाठी आपण स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचू शकतो. आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या संकटासाठी आपण स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचू शकतो. पुस्तक एकच आहे, पुस्तकामधल्या ओवी देखील एकच आहेत. परंतु आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत किंवा आपल्या मनातील जी काही चांगली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण हे पारायण करत आहोत, तेव्हा आपल्याला संकल्पयुक्त स्वामी सारामृताचे 7 पारायण करायचे आहेत. जेव्हा आपण मनापासून व श्रद्धेने स्वामी चरित्र सारामृताचे 7 पारायण करतो ना, तेव्हा आपल्याला अनुभव येतोच. हा स्वामी सेवेचा आणि स्वामी भक्तीचा महिमा आहे. यानंतर जर का तुमच्या घरामध्ये आजारपण असेल, तुमच्या मुलांसाठी तुम्हाला ही सेवा करायची असेल, जसं की आपल्या मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागावं, अभ्यासामध्ये आपला मुलगा यशस्वी व्हावा आणि तसेच स्पर्धा परीक्षामध्ये सुद्धा आपला मुलगा निवडून यावा, यासाठी जर का तुम्हाला हे पारायण करायचं असेल ना, तर तेव्हा सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त स्वामी चरित्र सारामृताचे 7 पारायण करू शकता. तर आता हे पारायण कोणी करायचं? जर का तुमच्या मुलाने हे पारायण केलं तर अतिउत्तम. पण जर का त्याच्याकडून हे पारायण होणं शक्य नसेल, तर तुम्ही सुद्धा आई वडील म्हणून
हे पारायण संकल्पयुक्त करू शकता। यानंतर विवाह जमून तो यशस्वीपणे निर्विघ्नपणे पार व्हावा यासाठी सुद्धा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे 1 दिवसीय पारायण करू शकतात। म्हणजेच काय तर आपल्याला हे पारायण गुरुवारी करायचं आहे, सकाळी पारायणाला सुरुवात करायची आहे आणि एका बैठकीतच हे पारायण करायचं आहे। कोणाशीही न बोलता न उठता आपल्याला एका बैठकीतच हे पारायण करायचं आहे। आणि हे पारायण करताना हा महत्त्वाचा नियम आपल्याला पाळायचा आहे की कोणाशीही न बोलायचं आहे आणि उठायचं सुद्धा नाही। तुमच्या आयुष्यातील अशक्य कोटीच्या अडचणीसाठी, वेगवेगळ्या अडचणीसाठी, उद्योगधंद्यामध्ये यश यावं, तुमचा व्यवसाय व्यवस्थितपणे सुरळीतपणे चालावा, तसेच तुमच्या घरातील आजारपण मुक्त व्हावं, आजारपण दूर व्हावं यासाठी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं मनापासून व श्रद्धेने 1 दिवसीय पारायण करू शकता। तसेच संकल्पयुक्त 7 पारायणसुद्धा करू शकता। या स्वामी चरित्र सारामृताबद्दल सांगावं तेवढंच कमी आहे। स्वामी चरित्र सारामृताबद्दल सांगायचं गेलं ना तर शब्द अपुरे पडतात, म्हणून सांगण्यापेक्षा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून या स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला सुरुवात करा। तुम्हाला स्वतः अनुभव यायला लागतील। तुम्ही स्वतः स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे अनुभव घ्याल आणि स्वामी सेवेचा महिमा स्वतः अनुभवाल। म्हणूनच या पारायणाला सुरुवात करा। तर आता हे पारायण करायचं आहे, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करायचं आहे। तर कोणकोणते नियम पाळायचे? पहिला आणि महत्त्वाचा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्ही जेव्हा ही सेवा संकल्पयुक्त आपल्या मनातील चांगल्या इच्छेसाठी करत असाल तर तेव्हा तुम्हाला कडकडीत मांसाहार बंद करायचा आहे। तुमच्या घरामध्ये मांसाहार शिजवायचा सुद्धा नाही, एवढा महत्त्वाचा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम आपल्याला पाळायचा आहे। पण जेव्हा तुम्ही नित्यसेवा करत असाल म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः दररोज 3 अध्याय वाचत असाल, 11 माळी जप करत असाल, तेव्हा तुम्हाला हा नियम पाळायची गरज नाही। तुम्हाला फक्त ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार असाल त्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला हातसुद्धा लावायचा नाही किंवा मंदिरामध्ये आपल्या देवघरामध्ये प्रवेशसुद्धा करायचा नाही। हा सुद्धा स्वामी सेवेचा नियम आहे, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा नियम आहे। तुम्ही दररोज नित्यसेवा करू शकता, पण ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला आहे त्या दिवशी या ग्रंथाला हात लावायचा नाही, स्वामी महाराजांकडे जायचं सुद्धा नाही। तुम्ही दुसऱ्या दिवशीच अंघोळ करून स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला हात लावू शकता, स्वामी सेवेला सुरुवात करू शकता। तसेच तुमचा जर का महिलांचा जर का मासिक धर्म जवळ आला असेल, मासिक धर्म उद्या किंवा परवा असेल, तेव्हासुद्धा तुम्हाला हे पारायण करायचं नाही। तुम्हाला संकल्पयुक्त 7 पारायण करायचे आहेत। मग तुम्हाला जेव्हा तुमचा मासिक धर्म होऊन गेला असेल तेव्हाच या पारायणाला सुरुवात करायची आहे। या पारायणाचा संकल्प सोडायचा आहे। हा सुद्धा संकल्पयुक्त 7 पारायण करतानाचा नियम आहे आणि आपल्याला माहीतच असतं की आपला मासिक धर्म केव्हा येणार आहे, म्हणूनच तुम्हाला तुमचा मासिक धर्म होऊन जाऊ द्यायचा आहे आणि नंतरच या पारायणाला सुरुवात करायची आहे। हे 2 नियम तर महत्त्वाचे आहेतच, पण तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्याला हा पाठ करताना नेहमीच श्रद्धापूर्वक हा पाठ करायचा आहे। तसेच हा पाठ करताना आपल्याला संकल्पयुक्तच पाठ करायचा आहे, तेव्हाच आपल्याला चांगले अनुभव यायला सुरुवात होते। कारण आपल्या स्वामी माऊलीला दुसरं काहीही नको असतं। भक्ताच्या मनातील माया, भक्ताच्या मनातील विश्वास आणि स्वामी महाराजांविषयी तळमळ हवी असते, स्वामी महाराज सेवेची तळमळ हवी असते। म्हणूनच आपल्याला मनापासून श्रद्धेने आणि स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून हे पारायण करायचं आहे। एवढाच महत्त्वाचा नियम आपल्याला स्वामी सेवा करताना पाळायचा आहे। जर का आपल्याच्याने हा नियम पाळणं होत नसेल ना तर अजिबात या ग्रंथाला आपल्याला हातसुद्धा लावायचा नाही। आपल्याला जर का स्वामी चरित्र सारामृत किंवा इतर कोणत्याही ग्रंथाचा नियम पाळणं होत नसेल ना तर आपल्याला त्या ग्रंथाची पवित्रता भंग करण्याचा देखील अधिकार नाही। म्हणूनच कोणतीही सेवा करताना मनापासून श्रद्धेने आणि नियम पाळूनच आपल्याला करायचे आहे आणि स्वामी सेवेचा चमत्कार आपल्याला पाहायचा आहे। व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।